भूषण आता पद्मश्री सहकुटुंब सहपरिवार हा पुरस्कार घेतला आहे, राष्ट्रपतींच्या हस्ते घेतला आहे. काय भावना आहे? अतिशय आनंदाची भावना आहे. कारण फार असं सहजासहजी कोणाला साध्य होत नाही. माझ्या एकंदर नशिबाने किंवा माझ्या एकंदर केलेल्या कष्टाचं हे चीज झालं असं मला वाटतं आहे आणि मी ते कुठेतरी पूर्ण झालं. हा माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट झाली आहे, माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट असं मला स्वतःलाच वाटतं आहे. कारण हा पुरस्कार फार मोठा आहे आणि हा पुरस्कार मिळणं म्हणजे मी आत्तापर्यंत केलेल्या धडपडीचं, मी आत्तापर्यंत केलेल्या कामाची कुठेतरी पावती मिळाली असं मला वाटतं. त्यामुळे मला झालेला आनंद हा अवर्णनीय आहे असं मी म्हणेन. साहेब, एक मुद्दा हा आहे की सामाजिक जाणीवांमधून तुम्ही विनोदातून फुलकर घातलेली आहे. त्या सगळ्या सामाजिक जाणीवांची कसं मागं वळून पाहताना जाणीव होते? काय सामाजिक जाणीवा हा असतील कदाचित सामाजिक जाणीवा झाल्या असतील, पण माझा उद्देश फक्त एकच होता की कॉमेडी करणे, की लोकांना जास्तीत जास्त आनंद देणं, लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुटलेलं मला बघणं हा माझा मकसद होता जास्तीत जास्त, आणि तो मी साध्य केला असं मला वाटतं. तुम्ही चित्रपटातील हिरो आहात. अलीकडच्या काळात सीमेवरच्या हिरोंची देखील चर्चा आहे. त्या हिरोंबद्दल तुम्ही काय सांगाल? कुठल्या सीमेवरती ऑपरेशन सिंधू राबवलं गेलं, ते एक हिरो आणि तुम्ही एक हिरो, तर त्या हिरोबद्दल तुमचं काय? त्या हिरोबद्दल माझ्यावर चर्चाच होऊ शकत नाही. ते कुठेही हिरो, ते खरे हिरो आहेत. आम्ही पडद्यावरचे हिरो आहोत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आमची चर्चा ही करणं फुलच आहे. म्हणजे त्यांच्या जवळपासून आम्ही पोचू शकत नाही. अर्थात सगळ्यांना माहिती आणि ते खरंसुद्धा आहे. तेव्हा ते ग्रेट आहेत लोक, ते आहेत म्हणून आम्ही. त्यांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंधूरबद्दल तुमचं क्या बात आहे. मी जी झालेली आहे ना, पूर्ण केलेली आहे ती एक कुठलं तरी कसं जर एखादा बदला घेतलेला आहे, ही खरंच आनंदाची गोष्ट. म्हणजे लोकांना त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला. तुम्ही त्या दिवशी नव्हता, तुम्ही तुमचा रोल जगात कोणीच करू शकत नाही असं मामाजी सांगितलं आम्हाला. त्याबद्दल काय सांगाल? आणि आज पुरस्कार मिळताना सोबत नाही, म्हणजे खरोखरच फार आनंद होतो आहे. आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की आज जेव्हा आम्ही तिथे बसलो होतो, मी, माझे दीर होते बरोबर, माझा पुतण्या, माझे मेहुणे आणि एक त्यांचं कुटुंबीय म्हणून आम्ही जेव्हा त्यांना पुरस्कार दिला गेला, उभं राहून ज्या टाळ्या वाजवल्या, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण देशातला हा एक सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो आपल्या माणसाला मिळाला. त्यांच्या इतक्या वर्षांच्या सगळ्या मेहनतीचं, त्यांनी एकाग्र चित्ताने जे काही त्यांचं काम केलं ना, त्याची ही पोचपावती आहे. आणि अशोक नेहमी म्हणतात की त्यांच्या सगळ्या पुरस्कारांचा मध्ये सर्वात मोठा वाटा त्यांच्या प्रेक्षकांचा आहे. त्याच्यामुळे हा पुरस्कार त्या प्रेक्षकांसाठीच आहे असं आम्हालाही वाटतं. कारण प्रेक्षकांनी नेहमी त्यांच्यावरती खूप प्रेम केलं आणि डोक्यावर घेतलं. कारण आर्टिस्ट कितीही काम करत असला तरी ते बघणारे प्रेक्षकच त्याला मोठे करत असतात. म्हणून त्या सगळ्या प्रेक्षकांचाच हा पुरस्कार आहे असं आम्ही म्हणू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.